अरे मी काय म्हणतो ऐका. अरे शांत रहा. शांत शांत शांत. हे बघा मुलांना, तुम्ही हा जो काही खेळ खेळताय, ही दंगा मस्ती करताय, ही तुमच्या घरी करायची, तुमच्या घरच्या अंगणात. हे तुमचं अंगण नाहीये. अरे हा माझा सेट आहे, दिसतोय मला. हे बघा, इकडे सगळे बसलेले आहेत, ही लाइटिंग आहे, हे सेट आहे, हे स्टेज आहे. अरे दादा, हे मैदान आहे. ते बघ, तुला तिकडे झाड दिसतंय ना? इकडे झाड आहे. अरे पण मला कसं दिसत नाहीये मग? दादा दादा, हा? तेव्हा तिकडे केवढे सारे बेंचेस ठेवलेत आणि बेंचेस तर बागेत असतात ना. हो हो. ले दादा. हो, तो भेळपुरीवाला. भेळपुरी खाणार? हो खाणार. हे भेळपुरीवाल्या सगळ्यांना भेळपुरी. पैसे हे देणार आहेत. मी देणार. पण मला पटलंय. समजा आहे बाबा ही बाग. माझंच काहीतरी चुकलंय. मी इकडे चुकीच्या ठिकाणी आलोय. म्हणजे झोप नाही झाली बहुतेक माझी. बरोबर. बरं सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. तुम्ही खेळा, एन्जॉय करा. ओके. सॉरी वन सेकंड. इट्स ओके, इट्स ओके. होतात मोठ्या माणसांकडून चुका. येतो मी. हा हो बाय. काय आता? एक मिनिट. डब्बा गुल म्हणजे ही बाग नाहीये, म्हणजे हा माझा सेट आहे. तुम्ही ग्रेट आहात. हो, सगळे यांना माहितीच आहे मी काय बोलायचं आता यांच्याविषयी. म्हणजे इथे आल्याच या सगळ्या बच्चे कंपनींनी माझा डब्बा गुल केलेला आहे. तुमचा दादा म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, प्लीज तुमच्या जागी जाऊन बसा. अरे सोडा रे, माझा जीव तुमच्या जागी म्हणजे दिलेल्या जागी बसा. चला. डब्बा गुल डब्बा गुल डब्बा गुल डब्बा गुल डब्बा गुल डब्बा गुल. बाळा, तू इथे बसणार? हो बोल, काय म्हणतेस? दादा, घाबरू नकोस. घाबरू नको. मग काय करू? मी बेस्ट ऑफ लक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्या बच्चे कंपनीसाठी. नाही, पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की ही वानर सेना सांभाळणं इतकी सोपी गोष्ट नाही आणि मेरे बस की बात नाहीये बाबा. हा, पण यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, यांना कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी आमच्याकडे 5 कॅप्टन्स आहेत. आता मी त्यांना इकडे बोलावणार आहे. आपण स्वागत करूयात आपल्या पहिल्या कॅप्टनचं, अतुल तोडणकर उर्फ तात्या तोडणकर. वा तात्यांना सेट आवडलेला आहे. तात्यांना सेट आवडलाय? हो. मग तुमचं काय? मीच तात्या. तेच विचारतोय, तात्यांना आवडलं असं कशाला म्हणतात? तुम्हाला आवडलं म्हणा ना सरळ. नाही, कसं आहे, तात्यांना तात्या असं संबोधतात, हो. त्यामुळे आदर वाढतो तात्यांचा. वा, एकदा जोरदार टाळ्या तात्यांसाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्राजक्ता हनमकर. आलीस? निलेश ओहो. दादा. हॅन्डसअप. अगे हॅन्डसअप. हसवलं तुम्हाला नाही. अरे, तात्या नाराज झाले. तात्या नाराज झाले आणि मी पण थोडासा नाराज झालोय. पण जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे ताई प्राजक्ता हनमकरचं. आता मी इथे बोलावणार आहे आपल्या तिसऱ्या कॅप्टनला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जंगड काका विजय पटवर्धन. इथे इथे प्लीज एका जागी उभे राहा. ओके. आता आपण स्वागत करणार आहोत आपल्या चौथ्या कॅप्टनचं.
जोरदार टाळ्या खाष्ट काकू क्षिती जोग साठी. किती आवाज? 10 डेसिबल पेक्षा जास्त आवाज झाला पोलिसात तक्रार करेन. झाल्या सुरू झाल्या. काकू काय? मग आता पुढे कार्यक्रमाला मी सुरुवात करू. मला काय विचारतोस? कर. कसं होणार यांचं आयुष्यामध्ये काय माहिती. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. टाळ्या तरी चालतील ना तुम्हाला? चालतील आता काय. आता आपण स्वागत करणार आहोत आपल्या 5व्या कॅप्टनचं. जोरदार टाळ्या सतीश तारे उर्फ तारे मास्तरांसाठी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठं आहे? कोण कुठे आहे? फळा कुठे आहे? फळा? ते काय असतं? फळा माहित नाही तुम्हाला? अनेक फळ्या एकत्र करून काळा रंग देऊन खिळ्यांच्या सहाय्याने भिंतीवर जो ठोकला जातो त्यास फळा असे म्हणतात. कुठं आहे तो फळा? नाही हो, फळा नाही आमच्याकडे. ठीक आहे, खडूस तरी कुठं आहेत? तो पण नाहीये. काय हा खडूसपणा? ते जे काही हवंय तुम्हाला ते सगळं मी आणून देईन. ओके, धन्यवाद, धन्यवाद. जोरदार टाळ्या तारे मास्तरांसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. तर हे आहेत आपले 5 कॅप्टन. तर मला 5ही कॅप्टनना सांगायचंय की तुम्ही कुणाचे कॅप्टन आहात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मी कॅप्टन कॅप्टन म्हणतोय. हो. तर आपल्याकडे इकडे ही जी सगळी बच्चे कंपनी बसलेली आहे, 25 बाल कलाकार इथे बसलेले आहेत. या 25 बाल कलाकारांना संधी मिळणार आहे इथे त्यांची कला सादर करण्याची. वा आणि त्यांची कला पाहून तुम्ही ठरवायचंय की तुमच्या 5 जणांमध्ये 5-5 जणांची टीम तयार करायची. जे 5 चांगले असतील ते माझ्याकडे असतील. हा. नक्कीच सगळे 5 नक्की चांगले आहेत ते सगळे माझ्याकडे. काय म्हणतात ते? काय झालं? काय त्यांना problem? बिलकुल आवडलेलं नाहीये. मला पण नाही. एक कोणतरी सांगतंय त्यांचं ऐकू आपण आधी. काय आहे? तुम्ही तुम्ही थांबा हो, जरा ते थांबा. मास्तर- आताचा निर्णय नाही, कसा नाही, झाला? नाही, नाही, अरे, नाही, शिक्षकांनी नाही, विद्यार्थी नाही, नाही, फरक तो काय होता? एक मिनिट. अरे, ते आपल्याला सांगतायत ना, मग विद्यार्थी आणि शिक्षक याच्यात फरक काय तो उरला? तुमच्यासाठी वेगळा 1 मिनिट. यांना सांभाळणं अवघड होतो 25 जणांना. आता या 5 जणांना मी कसं सांभाळायचं? नाही, मी काय म्हणतो, म्हणा हा तुम्ही निर्णय घ्या, पण उद्याच्या भागामध्ये, आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये तुम्ही सगळ्यांचे परफॉर्मन्सेस पहा आणि मग ठरवा की आपल्या टीम मध्ये कुणाला कुणाला घ्यायचं. मी काय म्हणतो काकू, म्हणा. हा सगळा वाद आपण बसून मिटवू शकतो. कुठे बसायचं? इथे? हा, म्हणजे काय आता बसा म्हणल्यावर मी खाली बसायचं? बसणार नाही. आधीच सांगते, मी खाली अहो, बसणार नाही. खाली बसायचंच नाहीये काकू. मग जमीन वरती येत नाही. तात्यांना पूर्णपणे पटलेलं आहे. हे मला पण आवडलंय. नाही, माझा डब्बा गुल करायचा हे सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे. मी आता रडायच्या आज सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही इकडे बसा आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस पहा. जोरदार टाळ्या 5ही कॅप्टन. वर्ग प्रथम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गौरव आपला विदूषक आहे त्याच्यासाठी. गौरव प्लीज तू आमच्या सोबत बस आणि सगळ्यांना हसव. जोरदार टाळ्या. आता एकानंतर एक माझा डब्बा गुल इथे होतच आहे. कोणीच माझ्या कंट्रोल मध्ये नाहीये. पण याच्यावरती आमच्याकडे सोल्युशन आहे. कारण यांच्यावरती सगळ्यांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आमच्याकडे 2 हेडमास्टर आहेत, 2 परीक्षक आहेत. त्यातल्या पहिल्या परीक्षकांना आता बोलावण्याची वेळ आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. सगळ्या महाराष्ट्राचा तो लाडका आहे, विनोदाचा एक्का आहे, सगळ्यांचा दादा आहे. जोरदार टाळ्या पुष्कर श्रोत्री. जोरदार टाळ्या पुष्कर
मध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. ही सगळी मुलं खूप आतुरतेनं तुमची वाट पाहत होती. मला असं विचारायचं की आतापर्यंत अभिनयाच्या माध्यमातून सगळ्यांना तुम्ही भेटलेले आहात, अँकर म्हणून तुम्ही सगळ्यांना भेटलेले आहात, पण परीक्षक म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्राच्या समोर येताय. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय. मुळात या लहान मुलांमधलं जे टॅलेंट आहे त्याचा पहिला वेळेला साक्षीदार आपण असावं या स्वार्थी हेतूने मी इथे आलेलो आहे. आजची ही जी पिढी आहे ना खूप स्मार्ट आहे आणि खूप जास्त विचार करणारी आहे. त्यामुळे या स्मार्ट मुलांचे स्मार्ट जोक्स ऐकायला मी इथे आलेलो आहे. क्या बात. त्यांचं कौतुक करायचंय, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांचे भरपूर लाड करायचे आहेत. बस. जोरदार टाळ्या. मी पुष्कर दादांना विनंती करतो, प्लीज तुम्ही समोर स्थानापन्न व्हा आणि सगळ्यांचं खूप खूप कौतुक करा. येस, तिथे. आणि आता आपण स्वागत करणार आहोत सगळ्यात मोठ्या हेडबाईंचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात विनोदाची महाराणी निर्मितीताई सावंत. विनोद म्हटलं की ज्याच्या त्याच्यामध्ये तुमचंच नाव असतं. तुम्ही भल्या भल्यांना विनोदाचं पाणी पाजलेलं असं म्हणायला हरकत नाही. परीक्षण सुद्धा तुम्ही केलेलं आहे विनोदी कार्यक्रमांचं. आता मला विचारायचं आहे की लहान मुलांचा शो जज करताना तुम्ही या कार्यक्रमाकडे कोणत्या नजरेनं पाहताय? एक तर सगळ्यात महत्वाचं की मला बरीच वर्ष बाल रंगभूमीवर काहीतरी करायचं होतं, बालनाट्य करायचं होतं किंवा त्या मुलांमध्ये काहीतरी करायचं होतं मला. आणि काही कारणाने ते राहून गेलं, स्क्रिप्ट चांगलं नाही मिळालं, काही कारणाने राहून गेलं ते. त्यामुळे मला जेव्हा हा शो विचारण्यात आला की लहान मुलांचा एक शो झीवर करतोय, त्यामुळे पटकन मी त्यांना हो म्हटलं की मला असं वाटलं की त्या मुलांमध्ये राहून पुन्हा मला ते बचपन के दिन सगळे आठवता येतील, त्यांच्याकडून काही शिकता येईल. हे एक. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याचदा मी दौऱ्यावर असताना मला असं सांगितलं जातं की काय आमची मुलं हल्ली मराठी बघत नाहीत, काही सिरियल, मराठी सिनेमा बघत नाहीत, मराठी नाटकं बघत नाहीत. या पार्श्वभूमीवर या सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना या व्यासपीठावर आणलं, हे मला फार बरं वाटलं की त्यांनाही त्या मराठीच्या भाषेची गोडी लागेल, मराठी नाटकं कशी पाहावीत एवढं तर नक्की शिकतील ते लोक. आणि मुलांनो, सगळ्यात महत्वाचं, मी परीक्षण वगैरे काही करणार नाहीये. मगाशी कोण म्हणालं निलेश दादाला की इथे बाग आहे म्हणून? आम्ही सगळे म्हणालात ना. मग खरंच ही बाग आहे. तुम्ही जशी या बागेत बागडणार आहात तशीच मी पण बागडणार आहे तुमच्या बरोबर. त्यामुळे काही परीक्षण वगैरे मी करणार नाहीये. आपण खूप मज्जा करायची आहे. ताईंना मी विनंती करतो, प्लीज तुम्ही समोर स्थानापन्न व्हा आणि सगळ्यांचं खूप खूप कौतुक करा. जोरदार टाळ्या. ऑल द बेस्ट. तर सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे डब्बा गुलच्या या खेळाला सुरुवात करण्याची. आणि बघायचं आहे की पहिलं परफॉर्मन्स कुणाचं आहे आणि कोण येणार आहे. मला इथे येऊन खूप छान वाटतं कारण मला खूप छान छान छोटे छोटे दोस्त मिळालेत. मला खूप मज्जा वाटते. आयुष्यामध्ये ना मित्र असणं फार गरजेचं आहे आणि चांगला मित्र असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण तोच मित्र आपला मार्गदर्शक असतो, आपल्या सुखदुःखात सहभागी असतो. तर असेच दोन मित्र बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटतात. बघूयात मग त्यांच्यामध्ये काय गप्पा रंगणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पहिल्या कलाकार जोडीचं. हा हॅलो, येतोय. ओके, हा येतोय. बर बर. काय? अरे रमेश, अरे सुरेश, अरे हाय, हॅलो हॅलो हॅलो. अरे काय मित्रा, कोल्हापुरी होतास कुठे इतका दिवस? काय पुणेकर, इथेच तर होतो आम्ही. इथेच होतास तर मग माझ्या वाढदिवसाला का नाही आलास? तुला निमंत्रण पत्रिका पाठवली होती मी. काय बोलतो लागा? अरे मग चांगली 1.5 किलोमीटर लांब होती. हा, म्हणून माझ्या घरी यायला येळ लागला असेल. हा, असेल असेल. अरे पण काय धम्माल आली वाढदिवसाला. ए, कोण आलं तो वाढदिवसाला? अरे कोण आलं नव्हतं. कोण आलं नव्हतं? अरे नाही, म्हणजे तसं नाही. माझा ऐक,
कोण आलं नव्हतं म्हणजे कोण आलं नव्हतं ते विचार. शाहरुख खान आला होता, उत्तरी आमिर खान, नंतर आपला सलमान खान, नंतर आपला साजिद खान. हा म्हणजे सगळी खानावर आली होती म्हण ना. असं म्हण पाहिजे तर. आणि माझा बर्थडेचा केक फुटबॉल असतो ना, फुटबॉल फुटबॉल एवढा. अरे नाही रे, त्या फुटबॉलला मार लात. फुटबॉलचं स्टेडियम एवढा मोठा होता. तंतरली ना, आणि त्याच्यावरच्या मेणबत्त्या, रस्त्यावरच्या लाईटचे खांब असतात ना, तेवढ्या मोठ्या होत्या. मग इजवल्या कशा? दमाने दमाने दमाने. अरे मी कसला विजवतोय, कशी 4-5 हेलिकॉप्टर बोलवली होती त्यासाठी, मग त्यांनीच केलं. कशी काय? अरे अशी सपकन हेलिकॉप्टर बोलवली, झपकन पंखे चालू केले आणि झटकन मेणबत्त्या विजल्या. लय भारी झालं अरे तुझं. गड्या, तू यायला पाहिजे होत. मी कसा येणार? का? माझा उपवास होता ना तेव्हा. उपवास कसला? वटा अमावस्याचा. वा वा. वटा अमावस्या. अच्छा. एक 4 विहिरी लिंबू सरबत पिलं. 4 विहिरी लिंबू सरबत. अरे पण केलं कसं? अख्खं लिंबाचं झाड पिळलं. चाल. अख्खा साखर कारखाना वतला आणि 4-5 पातेली खिचडी खाल्ली बस झालं. हा जरा डाएट वर आहे ना. ए, काय तू हे? अरे माझे बाबा उपवासाला एखादी केळ्याची बाग, शेंगदाण्यांची 4 शेत संपवतात, बस जास्त काय नाही. लय ग्रेट आहे तर तुझं बाबा. आहेतच. माझं बाबा म्हणलं ग्रेट आहेत. हो. एकदा दुपारचं जेवले हा. आणि वर गेले. गेले. अरे गेले म्हणजे गेले हा. नाहीत, गच्चीत गेले. असं म्हण ना. असं आकाशाकडे बघत बसले होते. मुंबईचं इमान चेन्नईला चाललेलं, दिल्लीचं इमान कलकत्त्याला चाललेलं. आता दोघांची टक्कर होणार. लय डोकेली बाबाला आमच्या, लय लय. आता दोघांची टक्कर होणार. बाबाला कळलं, बाबा उठला. मुंबईचं इमान या चिमटीत धरलं, दिल्लीचं इमान या चिमटीत धरलं. गर 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 फिरवलं, दिलं सोडून. मुंबईचं इमान मुंबईला, दिल्लीचं इमान दिल्लीला. अरे शक्कल लढली म्हणून टक्कर टळली. बर, फारच उंच दिसतात तुझे बाबा. अरे पण माझे बाबा पण काय कमी नाही. तुला एक किस्सा सांगतो. एकदा असे बाबा मस्तपैकी आरामात झोपले होते आणि एक मुंगी त्यांना कचकचून चावली. हा, अशाच वेदनेने ते खाडकन उठले तर त्यांना काय भाजलं रे. काय भाजलं? तेच बघण्यासाठी त्यांनी मान वळवली तर सूर्य अरे इतक्या जवळ असा होता. अरे असा इथे. मग काय केलं बाबांनी? मग काय, जाम भाजलं होतं ना. असं जरा हात लांब केला, चंद्र घेतला, जरा चोळला. क्या बात आहे. तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं आणि मग परत जागच्या जागी ठेवून दिला. जा रे बाबा. ठीक आहे ठीक आहे, पण माझ्या बाबांचा कोण पोळ्यात हातच नाही धरू शकत. ए, माझ्या बाबांचं पोहण्यात कोणी पाय नाही धरू शकत. माझ्या बाबांनी कुतुंबिदांवरून यमुना नदीत उडी मारली, थेट बंगालच्या उपसागरात निघाले. एवढंच. अरे माझ्या बाबांनी उत्तर ध्रुवावरनं उडी मारली, डायरेक्ट पॅसिफिक मध्ये, आणि निघाले होनोलुलु मधनं. होनोलुलु हे काय? तुला होनोलुलु नाही माहिती? नाही. हे बघ, असे हात कर. हो हो नो नो लू 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 हो नो लू लू. होनोलुलु. हा तेच ते. मग तिकडनं उडी मारली डायरेक्ट अरेबिक समुद्रात आणि निघाले आपल्या गिरगाव चौपाटीवरून. हे मग काय केलं बाबांनी? मग काय, समोर एक भेळवाला भैया होता. त्याचा टॉवेल घेतला, मस्तपैकी डोकं पुसला आधी आणि परत दिला, आणि मग एका ढांगेत खंडाळा पार करून पुण्याला पोचले. आणि मग घरी गेले आणि म्हणाले, अगं खूप भूक लागली आहे, जेवायला वाढ. लय ग्रेट आहे तर तुझं बाबा. आहेतच. बर चल, लय वेळ झाला, गप्पा पण लय झाल्या. राम 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 मंडळी. दशरथ दशरथ पाहिलं, यात पण मी त्याचा बाप आहे. क्या बात है.
क्या बात है, वा 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 वा. बरं पियुष, तुझं वय काय? मी आता 13 वर्षांचा झालोय. झालास 13 वर्षांचा. हो. आणि तुला घरामध्ये कुठल्या नावानं हाक मारतात? म्हणजे लहानपणी निनू म्हणून मारा. काय काय? निनू. कधी लहानपणी? मग तू आता मोठा झाला. हो म्हणजे आता काय म्हणतात मग? आता पियुष. आता पियुषच म्हणतात. हो. मग याला आपण निनू म्हणूयात का सगळे मिळून? हो चला ह्याचं नाव निनू आजपासून. निनो बरं, निनूला लहानपणी म्हणायचं असं त्याचं म्हणणं आहे. त्याला काय ऑब्जेक्शन नाही ना? आम्हाला तो लहानच वाटतोय त्यामुळे निनूच. बरं, आता हा जो काही कोल्हापुरी बोलत होता, तर कोल्हापुरी तुझं नाव सांग सगळ्यांना. काय आहे? माझं नाव प्रतीक राजेंद्र जोशी. ओहो, प्रतीक जोशीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुझी शाळा? सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड. कुरुंदवाड. म्हणजे मी करेक्ट ओळखलं भाषेवरून, बरं का. आणि मला सांग, तुझं वय किती आहे? माझं पण 13च वय आहे. आणि घरात काय तुला म्हणतात? मला आई लाडाने पतुकली म्हणते. काय म्हणतात? पतुकली. आई लाडानं पतुकली म्हणते. आणि बाबा? बाबा पतू म्हणतात. पतुकली. मग याला आपण काय म्हणायचं तुम्ही सांगा सगळेजण. आपण पतुकली रे रे. येस, हा आमचा पतुकली आहे. तर याला आपण काय म्हटलं? निनू आणि पतुकली. याचा परफॉर्मन्स आपल्या परीक्षकांना कसा वाटला हे विचारूयात. निनू आणि पतुकली, खरंच तुम्ही 13 वर्षांचे आहात हे वाटत नाही, कारण हा जो ऍक्ट तुम्ही केलात ह्याला बतावणी असं सुद्धा म्हणतात. तुम्ही दोघांनी खूप छान केलात. तुमच्या दोघांचं टायमिंग खूप छान आहे. क्या बात आहे, तुमचं कौतुक. व्हेरी गुड. थँक्यू. वा, निनू आणि पतुकली, सगळ्यांचा डब्बागुल असाच करत राहा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. डब्बागुल म्हणता ना, एक गोष्ट मी विसरून गेलो. अहो, डबा खायची वेळ झाली. म्हणजे माझी डबा खायची वेळ झाली आहे. हो, माझी आई पण माझ्यासाठी डबा घेऊन आली आहे, पण त्यासाठी थोडासा वेळ पाहिजे ना. मी थोडासा वेळ घेतो. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम टेन्शन गुल मस्ती फुल. बोलतो डब्बा गुल. बाबा म्हणाले, मोठा झाल्यावर काय बनणार आहेस तू? दादा म्हणाला, बाबा मी आहे ना पायलट बनणार आहे. पायलट. वेड्या, पायलटचा अर्थ तरी माहितीये का रे तुला? हो माहितीये. जो विमानात बसतो, ज्याचे पायलट त्याला पायलट म्हणतात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय टेन्शन गुल मस्ती फुल. बोलतो डब्बा गोल. तर यांनी तर आपला डब्बा गुल केलेला आहे. आता यानंतर आपण भेटणार आहोत एका छोट्या परीला. कोण आहे माहितीये का? एपिसोडच्या सुरुवातीला तिनं मला पापा दिला होता, मला बेस्ट ऑफ लक दिलं होतं आणि मला म्हणाली, दादा खूप छान कर हा, घाबरू नकोस वगैरे. तिला बघून मला माझ्या आईची आठवण झाली होती. खरं तर तिनं खूप गोड गोड गोष्टी सांगते आणि तिचं म्हणणं आहे, आमचा दादा खूप करामती आहे, त्याची गोष्ट मला सांगायची. बघत मग आता खरंच दादाची गोष्ट सांगणार आहे का दादाच्या नावावरती स्वतःच्याच गोष्टी खपवतीये? जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या छोट्या परीचं. नमस्कार. माझा दादा एका घराची बेल वाजवतो. हातच पुरे ना त्याचा, इतका सातार येतो. शेजारच्या आजोबा आले, त्यांनी बेल वाजून दिली. बेल वाजवल्या बरोबर दादा लगेच पाठ सुटला. काय ग? आजोबा म्हणाले, अरे बाळा थँक्यू तरी बोल. दादा म्हणाला, आजोबा तुम्हाला पळायला येत असेल तर पळा, मला माहितीच नाही ते कुणाचं घर आहे. असं म्हणून दादा लगेच पाठ सुटला. शाळेत त्यांनी दररोजच्या सारखा मार खाल्ला गुरुजींकडून. उशिरा गेलेला ना. काल त्याचा गणिताचा पेपर होता. दादाला मिळाले 0 मार्क. तर दादा म्हणाला, गुरुजी मला वाटलंच नव्हतं की मला 0 मिळणार. गुरुजी म्हणाले, सॉरी, मला तुला 0 पेक्षा कमी मार्क देता येणार नाही. तास संपला. गुरुजी खाली जात होते. चालता चालता
ते घसरूनच पडले ओ, गो, गो. दादा लगेच पळत सुटला. अहो हॉस्पिटल मध्ये नाही घरी. गुरुजी मेले, शाळेला सुट्टी, गुरुजी मेले, गुरुजी मेले. बाबा म्हणाले मोठा झाल्यावर काय बनणार आहेस तू? बाबा दादा म्हणाला बाबा मी आहे ना पायलट बनणार आहे, पायलट. वेड्या, पायलटचा अर्थ तरी माहितीये का रे तुला? हो माहितीये. जो विमानात बसतो, ज्याचे पायलट त्याला पायलट म्हणतात. बाबा म्हणाले अरे हा नाही त्याचा अर्थ. अहो बाबा ऐका ना, जेव्हा मी आपल्या घरावरनं जाईल ना तेव्हा तुम्ही मला टाटा करा. मग बाबा म्हणाले अरे मी खाली जमिनीवर आणि तू वरती आकाशात, मला कसं कळणार की तू त्या विमानात आहे म्हणून? दादा म्हणाला जेव्हा मी आपल्या घरावरनं जाईल ना तेव्हा मी आपल्या घरावर बॉम्ब टाकेल. मग तुम्ही मला टाटा करा. असा माझा दादा. बाळा तुझं वय किती आहे? 7 कंप्लीट होईल आणि 8 लागेल. हो जरा विचार करून सांगितलं या वयाचं. 7 कंप्लीट असेल आता 8 लागेल. हे खरं आहे का की दादाच्या गोष्टीसारखंच वेगळं काय बनवा बनवी आहे? खरंय. खरं आहे. बरं आणि घरात तुला कुठल्या नावानं हाक मारतात? युगंधरा. युगंधरा म्हणतात. मग असं चिकू बर्फी असं काय म्हणत नाहीत कोणी घरात? युगंधरा म्हणतात तुला. बरं हिला आपण युगंधरा म्हणायचं की नाही, वेगळं नाव? नाही. तू मगाशी तिला परी म्हणालास. परी म्हणालो मी. खूप मला- छान नाव आहे ते. Yes. मला ते आवडलं फार. येस सगळ्यांना आवडलं? तुम्हाला चला ही डब्बा गुलची परी आजपासून. खूप साऱ्या पप्प्या. वा वा वा. आमची मुलं सारखा टीव्ही बघतात अशी तक्रार प्रत्येक आई बाबांची असते की नाही सांगा मला? हा पण आता याच्यावरती काय करायचं म्हणून 2 बहिणींनी एक उपाय शोधून काढलाय. बघूयात हा उपाय काय आहे आणि आपल्या उपयोगी पडतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या कलाकार जोडीचं. वैभवी, सायुरी, बास झाला आता टीव्ही बघणं. दिवसभर टीव्ही बघताय, जा जाऊन झोपा. नुसतं तेवढंच करता, अभ्यास करत नाही, काही नाही. बंद करा तो टीव्ही पहिल्यांदा. मी ना आईशी कट्टी घेणार. मी सुद्धा. मी ना बाबांशी कट्टी घेणार. मी सुद्धा. वैभू का ग सारखं माझं कॉपी करतेस? सायू तू माझी तायडी ना ग. बरं मग तू जसं वागणार तसं मी वागणार. पण आपण दोघांनी कट्टी का घ्यायची ग? कारण ते दोघे आपल्याला टीव्ही नाही बघून देत. हो ना, आईचं नुसतं एकच. सायू, वैभू चल तो आता टीव्ही बंद करा. मला वाटतं तुम्हाला दोघींना ना जाड जूड भिंगांचा चष्मा लागणार आहे. आणि बाबा काय सारखं तेच चॅनल मन लावून बघता? जर एवढा मन अभ्यासात लावला असता तर फर्स्ट क्लास तरी मिळालंच असतं. ताईडू इथे ना, तुला माहितीये का आपल्याला झोपवायला पाठवून फसवतात. हो ना, स्वतःही झोपायचं नाटक करतात आणि आपण झोपलो की दोघेही टीव्ही बघतात. हो ना. आयडिया. कसली आयडिया? काय आयडिया? आज ना आपण टीव्ही खेळूया. हा चल. पण मी निवड आणि तू टीव्ही. हा कचक. हे बघ घनश्याम, नुसता बसून फिदी करू नकोस. मला ना सिरियसली हे लग्न करायला नको होतं. अरे घना, कशाला सतवतोयस तिला? तू ये घरात. इकडे ये, तू इकडे ये. पूर्वी मला लोकांची नजर लागायची, माझं लग्नच नव्हतं होत. पण माझ्या मैत्रिणीने मला हा रक्षा कवच दिला. माझं लग्न झालं. सरळ उभे राहा, श्वास घ्या, डावा हात उचला, उजवा हात उचला, डावा पाय उचला. आता उजवा पाय उचला. पडला. ह्याचाच अर्थ तुमच्या डोक्यात बटाटे भरले आहेत.
काडा आहे. तो नेहमी पोतच असतो तरी तो सुकडा होत नाही. सुकडा नाही, बारीक स्लिम. हा, बारीक होत नाही. खच्चॅक. अच्छा, ठळक बातम्या. मुंबईतील एका हॉटेलमध्ये भजीच्या प्रेमात पडलेल्या वड्याने उकळत्या तेलात उडी मारून आत्महत्या केली आहे. गरम गरम वडापाव खात खात पुढचा तपास सुरू आहे. खच्चॅक. टीव्ही बंद. आपण ना रियालिटी शो करूया. कसला रियालिटी शो? झोप आली आहे. झोपायचा रियालिटी शो करूया. ठीक आहे. गुड नाईट ताईडे. क्या बात आहे. आता पटकन सगळ्यांना तुझं संपूर्ण नाव सांग. सायूरी नितेश हरळकर. ओहो, सायुरीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मला सांग आता, घरामध्ये तुला कोणत्या नावानं हाक मारतात? सायू. सायू. क्या बात आहे. मग आता आपण सगळेजण हिला सायू म्हणायचं आजपासून. मला पण आवडलेलं आहे. आणि ही जी मध्ये मध्ये हिंदी वगैरे बोलत होती डायलॉग्स, हिला विचारूयात तुझं नाव काय? वैभवी विश्वनाथ खाडे. जोरदार टाळ्या वैभवीसाठी झाल्या पाहिजेत. आणि घरात काय म्हणतात तुला? बबुचकडा. हा? काय काय काय? बबुचकडा. येस, बबूच कडा. बबूच कडा. आता बघूयात परीक्षकांना हा ऍक्ट कसा वाटला आणि ते किती तुमचं कौतुक करणार आहे. दोघींनी खूप छान कॉम्प्लिमेंट केलं. तुम्ही खरंच एकमेकींच्या बहिणी नाही आहात असं नाही वाटलं. खरंच एक मोठी बहीण आणि लहान बहीण हा ऍक्ट करतायत असं वाटलं. तुमचं खरंच खूप कौतुक आहे. गॉड ब्लेस यू. वा, सायू बबुचकडा, तुम्ही आम्हाला असंच बुचकड्यात टाकत राहा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. एक अँकर, एक जोकर, 2 परीक्षक आणि 5 कॅप्टन्स यांचा डब्बा गुल करतायत हे 25. आणि हा डब्बा गुल असा सुरू राहणार आहे. पण आता वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा टेन्शन गुल मस्ती फुल. बोले तो काय म्हणता? डब्बा गुल. काय बोलू. मला मराठी बोलता येत नाही. आय कांट स्पीक मराठी. ओ, क्या बात आहे. तुम्ही बायको पडली डबक्यात ह्या पिक्चर मध्ये काम केलंय. कवाई फेरिन पॉइंट ह्या पिक्चर मध्ये काम केलंय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय टेन्शन गुल मस्ती फुल. बोले तो डब्बा गुल. डब्बा गुल या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात कशी करायची, कुणाचं स्वागत कसं करायचं याची तयारी मी 2 दिवस करत होतो. कारण यांच्यासारखा मी एक पाठी नाहीये ना. पण आपल्या कलाकार मित्रांनी ना वेगळीच तयारी करायची अशी ठरवली होती. बघूयात मग यांच्या डोक्यामधल्या आयडिया काय काय आहेत स्वागताच्या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या कलाकार त्रिकुटाचं. स्वागत करूया रसिक जनांचे. स्वागत करूया रसिक जनांचे. कौतुक द्या आमच्या डब्बा गुलचे. स्वागत करूया, स्वागत करूया, स्वागत करूया. या 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 अहो या. झाले. हो का? हो, चला स्वागत गीत तर तयार झालं. अरे पण उद्घाटन कोण करणार आहे? कोण कोण कोण? कुणाला बोलवायचं? त्यात काय, आपण ह्यांना बोलू ना. कोण कोण? अगं ते आपले हे ग. हे कोण? अगं ते ग, तसे उभे नसतात का बोट वरती करून. तू कानावरती मोबाईल, हसरा चेहरा, डोळ्यावरती गॉगल, सफेद कपडे आणि गळ्यात 50 तोला. पण कोण? इकडे हा. आठवलं, गरिबांचे कैवारी, तरुणांचे स्फूर्तीस्थान, बालकांचे आदर्श आणि वृद्धांचे आधार स्तंभ, लोकप्रिय, समाजप्रिय श्री डोंगरराव उर्फ बंटी उंदरे. नको 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 नको, नेता नको, ते तर आपलाच डब्बा गुल करून टाकतील. सेलिब्रिटी, सेलिब्रिटीला बोलवूया. सेलिब्रिटी? कोणते सेलिब्रिटी?
बायको पडली डबक्यात ची हिरोईन रेश्मा पाय पुसणे तिला बोलवूया. तर मंडळींनो, स्वागत करूया आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या कुमारी रेश्मा पाय पुसणे. हाय हॅलो. अहो कळलं तुमचे दात सुंदर आहेत. आता काहीतरी बोला. काय बोलू मला मराठी बोलता येत नाही. आय कांट स्पीक मराठी. ओ क्या बात आहे. तुम्ही बायको पडली डबक्यात ह्या पिक्चर मध्ये काम केलंय का वाईफ फेल इन पॉन्ड ह्या पिक्चर मध्ये काम केलंय? बायको पडली डबक्यात. नको सेलिब्रिटी पण नको. मग कोणाला बोलवायचं कोण? अरे हा, हे समोर आहेत ना आपले रसिका माईबाप प्रेक्षक, त्यांच्या समोर आपणच उद्घाटन करूयात. चालेल. स्वागत करूया रसिक जनांचे, स्वागत करूया रसिक जनांचे, कौतुक त्यांना आमच्या डब्बा बोलचे. स्वागत करूया पास झालं. यावेळेस धन्यवाद. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या तिघांसाठी. वा क्या बात है. खरंच तुम्ही खऱ्या अर्थानं आता स्वागत केलंय सगळ्यांचं असं म्हणायला हरकत नाही. आता पटकन या तिघांची आपण ओळख करून घेऊयात. तुझं सगळ्यांना नाव सांग. अथर्व प्रसन्न बागेवाडी. आणि मला सांग, घरात तुला कोणत्या नावानं हाक मारतात? आई मला माऊ म्हणते, पप्पा मला बिट्टू म्हणतात. बरं, यातलं आपण कुठलं चूज करायचं? माऊ पप्पू बिट्टू हा, माट्टू. चांगलं आहे सगळ्यांचं कॉम्बिनेशन. तर माटू, आता आपण ही जी सतत ह्या सगळ्यात लहान आहे खरं तर, हिला विचारूयात आपण, तिचं नाव काय? माझं नाव गौरी सुदर्शन देशपांडे. आणि घरात तुला कोणत्या नावानं हाक मारतात? आई गौऱ्या म्हणते आणि बाबा मनू म्हणतात. आम्ही तुला मनू आम्ही तुला सगळे मनू. चला, मनू साठी एकदा जोरदार टाळ्या. आणि जिला खूप प्रश्न पडले होते की कुणाला बोलवायचं, पण तिने खूप व्हेरिएशन मध्ये ते प्रश्न घेतले होते. तिला विचारूयात, तिचं नाव काय? सानिका दिलीप शिंदे. आणि घरात तुला कोणत्या नावानं हाक मारतात? सानू. आपण सानूच म्हणूया तिला. वा, सगळ्यांची ओळख परेड झाली. आता ज्यांचं तुम्ही स्वागत केलं परीक्षकांना विचारूयात आपण, त्यांना कसा वाटला? मला खूप आवडलं स्वागत. गाणं पण खूप आवडलं तुमचं. आणि तुम्ही तिघांनी इतकं गोड पद्धतीने आत्ताचा ऍक्ट केलात ना, खूप छान. असंच छान ऍक्ट करत राहा. ऑल द बेस्ट. वा 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 वा. मनू, बिट्टू, सानू, खूप खूप धमाल करा आणि सगळ्यांचा असाच डब्बा गुल करत राहा. जोरदार टाळ्या आणि शुभेच्छा प्लीज. निर्मितीताई, मला आज हे छान कपडे मिळाले, मला खूप छान वाटतं. आणि त्यातही मला हे ना शूज खूप आवडलेत. लहानपणापासून मला शूज आवडायचे आणि ते शूज स्वच्छ असावेत अशी माझी इच्छा असायची. म्हणून ना मला बूट पॉलिश वाला व्हायचं होतं. माझी इच्छा होती की आपण. निलेश, तू खूप बोललास, मला बोलू दे. अरे पण माझं काम मला करू दे ना, मी बोलू नको का इथे उभं राहून? जागेवर बस. बरं, आता काय ते त्यानं सांगितलंय ते करतो बाबा. जातो जागेवर, नाही तर मारायचा बिरायचा बाबा. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. ओ कितना बदल गया इंसान, ओ कितना बदल गया इंसान. पॉलिश म्हणजे बुटाला मॉलिश म्हणजे पॉलिश. कामावर झालं उशीर झालं, कामावर झाले उशीर झाले. फक्त पॉलिश वाला रोज माझी फक्त पॉलिश वाला, फक्त पॉलिश वाला, रोज माझी फक्त पॉलिश वाला. ओ साहेब, शिवी क्या देता है? आओ बुड्ढा, सब मारू नका ना, मारू नका ना. मला शिकायचंय, मला मोठं व्हायचंय. माझं बालपण हरवलंय. कोणी मला माईचं घर द्याल का?
खाली बसूनच बोलतो तुझ्याशी. मला सांग, तू एवढा कडक मला वाटतो, तुझं नाव काय? अथर्व सुरेश बेडेकर. देवाचं नाव आहे. सगळं तोच बोलतोय. मी काय बोलायचं आता त्याने सांगितलं देवाचं नाव आहे, काय बोलायचं नाही बाबा. त्याचं नाव काय माहितीये का? याच्यापेक्षा उंच नाही जाऊ शकत. कसं सांगितलंस तू निलेश दादाला? अथर्व कसं जरा अथर्व नीट बोल. सांग. अथर्व सुरेश बेडेकर. ओके, म्हणजे हा देव देवाचं नाव. देवाचं नाव आहे. गणपती आहे हा. हो. पाया पुढे. गणपती बाप्पा. खूप गोड, किती छान. तो इतका पटापट चुरू 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 बोलतोय. वा 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 अथर्व, खूप गोड. तू खूप गोड आहेस. असेच गोड गोड ऍक्ट दाखवत राहा आम्हाला. मला एवढंच म्हणायचंय की ह्या रंगमंचावरती हा इनोसन्स आपल्याला वारंवार दिसणार आहे आणि तोच अनुभवायला आम्ही इथे आलेलो आहोत. वा बबड्यासाठी 2000 टाळ्या. क्या बात आहे. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे बाबा. ह्या अवली लोकांच्या बरोबर राहून राहून ना माझं डोकं बंद पडायची वेळ आली आहे. पण मला ना आता एका छोट्याशा ब्रेकची गरज आहे. काय म्हणतात, तुम्हाला पण ब्रेकची गरज आहे? हा, पण ब्रेक मध्ये कुठेही जायचं नाहीये. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम टेन्शन गुल मस्ती फुल बोलतो डब्बा गोल. समोर होती नो एंट्रीची पाटी. अय्या, अगं नो एंट्री पिक्चर नाही ग, नो एंट्रीची पाटी. त्या लातूर फेस्टिवलला आम्ही सगळे गेलो होतो आणि त्या दिवशी पुष्कर दादा माझ्याबरोबर अँकरिंग करत होता आणि तिकडचा जो पेपर होता लातूरचा, तिकडे छापून आलं की कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार कर्वे आणि पुष्पक छत्री यांनी केलं. तर तेव्हापासून श्रोत्री कोणाचे ना असेल तर आम्ही छत्री म्हणतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहतोय टेन्शन गुल मस्ती फुल बोलतो डब्बा गोल. या देशातून भ्रष्टाचार कायमचा मिटला पाहिजे यासाठी प्रयत्न मोठी माणसं करतच असतात. हो, पण याची सुरुवात ना खरं तर लहान मुलांपासून झाली पाहिजे. तर भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय हो हे छोट्यांच्या चष्म्यातून दाखवण्यासाठी येत आहेत आपले पुढचे कलाकार. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खाजा डब्बा खाजा 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 डब्बा खाजा. टडंग. पेट में तू ना जा ना जा ना जा. अरे डब्बाला 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 रे रे डब्बाला 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 रे. हाय रितिका. हाय अथर्व. डब्यात काय आणलायस? मेथीची भजी. तू काय आणलंयस? शेपूचे सामोसे. रितिका मला खरं सांग, हे असलं खाऊन आपल्या दोघांना कंटाळा आलाय की नाही? हो ना, ह्या असल्या खाण्यामुळे माझं कुपोषण होतंय. त्यापेक्षा आपण उपोषण करायचं का? उपोषण? वा, ते काय असतं? तुला उपोषण माहिती नाही? नाही. ठीक आहे ठीक आहे, मी तुला एक्सप्लेन करतो उपोषण म्हणजे काय असतं ते. ते नाही का, एक अण्णा किंवा आप्पा असतात. ओ, ते मस्त असं लोणाला टेकून बसतात, खाली पांढरी चादर अंथरलेली असते आणि मागे असतात गांधीजी. त्याला म्हणतात उपोषण. पण ते का करतात? माझी आई म्हणत होती काय ते भ्रष्टाचार का काहीतरी थांबवण्यासाठी करतात. लिंबू अचार, मँगो अचार, कैरी अचार, भ्रष्टाचार, न्यू रेसिपी, नो रेसिपी. पण ते काय याचा विचार मी सुद्धा करतोय. मला काय वाटतं माहिती का, काय? पूर्वीच्या काळी भ्रष्टा शून्य होता. ओ, मग भ्रष्टा 1 आला, मग भ्रष्टा 2 आला, मग भ्रष्टा 3 आला आणि आता भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचार. भ्रष्टाचार नाही रे, भ्रष्टाचार. भ्रष्टाचार. ए पण अथर्व, मला एक सांग, हा. आपल्या घरातले नसतील ना करत भ्रष्टाचार? छे छे. नाही, काय आहे ना,
मागच्या महिन्यात काहीतरी गॅस सिलेंडरचं काहीतरी शॉर्टेज चालू होतं म्हणून माझ्या आईनी ना 100 रुपये एक्स्ट्रा देऊन सिलेंडर मागवला. अरे पण मला एक सांग, याला थोडी म्हणतात भ्रष्टाचार. छे, याला कुठे म्हणतात भ्रष्टाचार? तेच ना. मग आणि आपले भ्रष्टाचार करणं शक्य आहे? शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. मग तुला अजून एक सांगतो. हा. एकदा ना मी आई आणि बाबा चाललो होतो सिनेमाला ओ आणि आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता. उशीर. बाबा बसले गाडीवर, हा. मला बसवलं, आईला बसवलं. बॉईंग ए अथर्व किक मार ना. हा किक बॉईंग बॉईंग. तर आम्ही निघालो. हा. समोर होती नो एंट्रीची पाटी. अय्या अगं नो एंट्री पिक्चर नाही ग, नो एंट्रीची पाटी. बाबांना मी सांगतोय बाबा नो एंट्री नो एंट्री. बाबा म्हणतात एंट्री एंट्री. घातली गाडी नो एंट्रीत. अय्यो समोर भेटले पोलीस मामा. मामा म्हणाले चला चला लवकर दंड भरा दंड. बाबा म्हणाले दंड नको, बोट जरा. पोलीस मामांनी किती रुपये मागितले माहितीये? 1000. 1000. बाबांनी किती दिले माहितीये? किती? 100. 100. 900 रुपये वाचले नाही का आमचे? ए खरंच की. पण मला सांग, आपले बाबा भ्रष्टाचार करतात का? आपले बाबा आणि भ्रष्टाचार शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. तुला अजून एक सांगतो. हा. एकदा मी आजी आणि आजोबा गेलो होतो देवळात. ऐ ग टांग देव पावला. तर देवळापुढे ही भली मोठी रांग. आजी म्हणाली अहो मी नाही या रांगेत उभी राहू शकत. आमचे दानशूर आजोबा गेले पळत पळत सॉरी चालत चालत त्या गुरुजींकडे. ओ VIP तिकीट काढली 250 रुपयांना. ओ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. पण 250 कसं? हे बघ, आजीचे 100, हा. आजोबांचे 100, हा. माझे 50, हाफ तिकीट. 50 हाफ तिकीट. हा म्हणजे तुला पुण्य पण हाफच मिळाला असणार. असं नसतं ग, पुण्य हे नेहमी पूर्णच मिळतं. बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. देव कधी भेदभाव नाही करत. बरोबर आहे. पण मला सांग, आजी आणि आजोबा भ्रष्टाचार करणं शक्य आहे? शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. ए अथर्व मला एक सांग, आपण कधी भ्रष्टाचार नाही करत आणि आपल्या घरातले सुद्धा नाही करत. तसं आपल्याला शाळेतच शिकवलंय ना. अथर्व मला एक सांग, इतक्या छान शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुझ्या बाबांनी किती डोनेशन भरलं होतं? 1 लाख. 1 लाख? तुम्ही किती भरलं होतं? 50,000. कसं काय? अरे काय आहे ना, माझे बाबा आहेत ना ते त्या प्रिन्सिपलच्या ओळखीचे आहेत म्हणून मला अशीच ऍडमिशन मिळाली. ए पण ऐक ना, आपली शाळा किती ग्रेट आहे ना. मास पीटी, कॉम्प्युटर, लायब्ररी आणि अजून खूप काय काय आहे आपल्या शाळेत. पण मला सांग, प्रिन्सिपल मॅडम आणि भ्रष्टाचार शक्य? प्रिन्सिपल मॅडम भ्रष्टाचार जुळणं कधीच शक्य नाहीये. मग हा ए बाई रितिका, 12 वाजलेत 12. तुझ्याशी बोलता बोलता क्लास बुडालाय माझा. अथर्व मी तुझ्या घरी चालली रे तुझ्या बाबांना सांगायला. माझ्या बाबांना नको ना सांगू प्लीज. का? प्लीज, ते मला ओरडतील प्लीज. ए रितिका, हा बोल. बाबांना सांगणार आहेस? हो. चॉकलेट. आई ग, हा मुलगा मला लाच देतो. शी, लाच 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 नाही ग, मग फ्रेंडशिप. थँक्यू. हा, आता हे चॉकलेट तू माझ्या बाबांना सांगू नयेस म्हणून दिलेलं नाहीये, आपली फ्रेंडशिप आहे म्हणून दिले. ओ पण मला सांग रितिका, आपण सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार हा थांबवायलाच हवा. बरोबर. चल सुरुवात करूया. भ्रष्टाचार जिंदाबाद. ए नीट ना नीट. हा, भ्रष्टाचार मुर्दाबाद, भ्रष्टाचार मुर्दाबाद. या दोघांना तर सगळेजण ओळखतातच, पण तुम्ही एकदा ओळख करून द्या पुन्हा एकदा. माझं नाव अथर्व संतोष कर्वे. आणि काय म्हणतात तुला घरात सगळे? घरात सगळ्या मला नन्या म्हणतात. नन्या नन्या म्हणतात घरात. नन्या. मग आपल्यासाठी पण नन्या. चालेल. वा क्या बात आहे. आणि आता तू ओळख करून दे. तिला एक मिनिट तिला या सगळ्यांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे. काय?
छत्री. का छत्री का पण का छत्रीचं कारण काय आहे? सांगू मी हा, हा. कारण एकदा लातूर फेस्टिवलला आम्ही सगळे गेलो होतो हा. आणि त्या दिवशी पुष्कर दादा माझ्याबरोबर अँकरिंग करत होता हा. म्हणजे मी त्याच्याबरोबर अँकरिंग करत होतो आणि तिकडचा जो पेपर होता लातूरचा तिकडे छापून आलं की कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार कर्वे आणि पुष्पक छत्री यांनी केलं. तर तेव्हापासून श्रोत्री कोणाचे नाव असेल तर आम्ही छत्री म्हणतो. म्हणून विचारलं छत्री म्हणता का रे तुम्ही? हे काय कुठली लिंक कुठे जोडली बघितली काय यांनी? दादा याला आम्ही सगळे खटखटे म्हणतो. काय? खटखटे अथर्व खटखटे. का आता ह्याची स्टोरी काय खटखटे का स्टोरी साक्षीनी सांगितलं ना. काय साक्षीने सांगितलं म्हणून खटखटे हो. मग तिला माहिती असेल ती आली की मी तिला विचारून चालेल, घेईन. चालेल. खटखटे आणि छत्री. खटखटे छत्री. चला पटकन विचारूयात तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला? खटखटे आणि छत्री. गॉड ब्लेस यू. ऑल द व्हेरी बेस्ट. वा 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 अशीच धमाल करत राहा आणि सगळ्यांचा डब्बा गोल करा. जोरदार टाळ्या आणि शुभेच्छा तुमच्यासाठी. तर आजच्या भागातला हा शेवटचा परफॉर्मन्स होता पण आणखीन काही असेच डब्बा गोल परफॉर्मन्सेस बाकी आहेत जे बघणार आहोत आपण उद्याच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका. टेन्शन गोल मस्ती फुल बोलतो डब्बा गोल. चांदोबा भागलस का बिल्डिंगच्या टाकी मागे लपलस का समोरची बिल्डिंग 7 मजली मामान वाड्याच्या जागी बंद. लग्नात दोघांना नवीन कपडे करायचे. इश्शा पण सलमान शर्टच कुठे घालतो? घालतो. म्हणजे हो ऐकलत ना घरातली लाकडे संपलीत. नवीन लाकडं आणा नाही तर मी नाही उकडणार बे डायनोसॉरचं अंड.